आता एक धक्कादायक बातमी कल्याणमधनं आहे। कल्याण पूर्वमध्ये 2 दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे। मुलीचा मृतदेह भिवंडीमधील बाबगाव परिसरामध्ये सापडलाय। शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचं निष्पन्न झालंय। दरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला शेवगावमधून अटक केलेली आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी मोर्चा सुद्धा काढलाय। आरोपीला फाशी द्यावी अशी त्या नागरिकांची मागणी आहे। याआधीही आरोपीनं एका मुलीवर लैंगिक अत्याचार केलेले होते आणि त्या प्रकरणामध्ये आरोपी जामिनावर बाहेर होता। त्यानंतर 1.5 वर्षांनी पुन्हा त्यानं एका मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे। या गुन्ह्यामध्ये आरोपीच्या पत्नीनं सुद्धा त्याची साथ दिल्याचं समजतंय। झालेला आहे। त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळ ताब्यात घेतलेला आहे। एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली आहे, ती रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे। अशा पद्धतीने सीसीटीव्ही फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व आहेत का नाही या दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे। पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे। सर, पुढे अटकेची कारवाई करत आहोत। सर, आरोपीचं नाव काय आहे? आणि आरोपीचं नाव विशाल गवळी आहे। तो या ठिकाणचा राहणार आहे, कोळसेवाडीमधलाच। आणि यापूर्वीची त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स, काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत। त्या पद्धतीचा रेकॉर्ड सुद्धा पोलीस स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटकेची कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत।